क्लास 10th ॲनिमल क्लासिफिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, या भागात सर्वप्रथम आपण क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत. म्हणजे पेज नंबर 65 पासून बघायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. बॉडी सिमेट्री. टेक द पिक्चर्स ऑफ ह्युमन बॉडी अँड अमिबा and try to take an imaginary section through specific plane of their bodies so as to get two equal halves. What did you observe? या ठिकाणी मानवी शरीर जो आहे त्याचं चित्र घ्यायला सांगितलेलं आहे. जसे पिक्चर दाखवलेलं आहे 6.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे. इमॅजिन करा, कल्पना करा की या मानवी शरीराचे जर आपण आडवे भाग असं कापले, आडवे भाग केले तर दोन समान भाग मिळणार नाही. परंतु जर आपण त्याचे उभे भाग या ठिकाणी इमॅजिन कापलेला आहे तर तुम्हाला किती दोन समान भाग मिळतील. तर त्याला म्हणतात बायलॅटरल. बायलॅटरल सिमेट्री. मराठीमध्ये शब्द आहे त्याला द्विपार्श्व सममिती. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे दोन समान भाग मिळतील. तर हीच जी कृती आहे जर आपण अमिबाच्या बाबतीत बघितली तर या ठिकाणी जो दाखवलेला पिक्चर क्रमांक 6.4, तर या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने जसं आडवं कापला, उभे कापले तर आपल्याला अमिबामध्ये दिसतील का दोन भाग? नाही, दोन समान भाग मिळणार नाही. तर याला म्हणतात असिमेट्रिकल बॉडी. म्हणजे त्यांचं शरीर कसं आहे? असममित शरीर. इन इमॅजिनरी सेन्स, इफ बॉडी ऑफ एनी एनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी एक्सिस ऑफ बॉडी, it may or may not produce two equal halves. Depending upon this property, there are different types of animal bodies. तर प्राण्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागातून जर आपण काल्पनिक छेद घेतला, काल्पनिक त्याला कापलं असता, त्या शरीराचे दोन समान भाग होतात. तर दोन समान भाग होतात की नाही, तर हा जो गुणधर्म आहे तर या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. फर्स्ट आहे यामध्ये असिमेट्रिकल बॉडी, असममित शरीर. तर हा जो असिमेट्रिकल बॉडी आहे तर या प्रकारच्या शरीराबाबत कोणत्याही बाजूने जर कापले तर आपल्याला दोन समान भाग मिळणार नाही. म्हणजे दोन समान भागात तुम्हाला विभागणी या ठिकाणी होऊ शकत नाही. इन केस ऑफ सच बॉडी, there is no such imaginary axis of the body through which we can get two equal halves. म्हणजे यामध्ये त्यांची बॉडी कशी आहे? असिमेट्रिकल आहे. फॉर एक्झाम्पल याचा देता येईल आपल्याला अमिबा, पॅरामाशियम, त्यानंतर आहे सम स्पॉन्जेस एक्सेट्रा. सेकंड, रेडियल सिमेट्री, अरीय सममिती. इन दिस टाइप ऑफ बॉडी, if imaginary cut passes through central axis but any plane of body, it gives two equal halves. Example, starfish. In case of these animals, there are 5 different planes passing through central axis of body through which we can get two equal halves. तर हा जो पिक्चर 6.9 जो दाखवलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, तर या प्रकारात कोणत्याही प्लेन मधून जर आपण कापले तर त्यात आपल्याला काय मिळणार आहे? दोन समान या ठिकाणी भाग पडतात. कोणत्याही प्लेन मधून कापले तर याला म्हणतात रेडियल सिमेट्री. तर याचा एक्झाम्पल आहे रेडियल सिमेट्रीचा स्टारफिश, तारामासा. त्यानंतर तिसरा जो चित्र दिलेला आहे पिक्चर 6.9 मध्येच जो चित्र आहे तुम्हाला लक्षात आलं असेल कशाचा चित्र आहे? तो बकरीचा आहे. तर त्यामध्ये फक्त एकाच ऍक्सिस मधून जर आपण कापले तर आपल्याला दोन समान भाग मिळतील. In this type of body, there is only one such imaginary axis of body through which we can get two equal halves known as bilateral symmetry. त्याच्या आधी सांगितलेलं बायलॅटरल काय होते? द्विपार्श्व सममिती. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट, फिशेस, फ्रॉग, बर्ड्स, ह्युमन एक्सेट्रा. त्यानंतर हा झाला पहिला क्रायटेरिया. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया आहे ॲनिमल क्लासिफिकेशनचा, तो आहे जर्म लेयर्स, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. आता तुम्हाला लक्षात आलं असेल या ठिकाणी डाय म्हणजे किती होतात? 2 आणि ट्राय म्हणजे होते 3.
यानंतर तो दिलेला आहे जर्म लेयर्स. व्हॉट इज जर्म लेयर्स? जर्म लेयर्स काय आहे? In case of multicellular animals, germ layers are formed during initial period of their embryonic development and from those germ layers only. तर हे जे बहुपेशीय प्राणी आहेत त्यांच्यात एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे त्यांची जी भ्रूणावस्था आहे त्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये पेशीचे काय तयार होतात? जर्म लेयर्स तयार होतात. आणि मराठीमध्ये शब्द त्याला आद्यस्तर जर्म लेयर्स. तर त्या जर्म लेयर्स पासून डिफरंट टिश्यूज जे फॉर्म होतात. डिफरंट टिश्यूज आर फॉर्म इन द बॉडी. तर हा जो यामध्ये जो इनर लेयर आहे, इनर जर्म लेयर आहे, त्याला नोन ॲज एंडोडर्म, अंतर्जनस्तर. मिडल लेयर मिझोडर्म, मध्यस्तर. आणि जो बाहेर आहे आउटर लेयर आहे त्याला म्हणतात एक्टोडर्म, बहिर्जन स्तर. In case of some animals only 2 germ layers are found. तर काही जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये फक्त 2 जर्म लेयर्स प्रेझेंट असतात. कोणकोणते? वन इज एंडोडर्म अँड सेकंड इज एक्टोडर्म. एंडोडर्म दॅट इज इनर लेयर अँड एक्टोडर्म दॅट इज आउटर लेयर प्रेझेंट. यानंतर हा जो मिडल लेयर आहे थोडासा प्रेझेंट असतो मिझोडर्म, परंतु तो कसा आहे? डेड लेयर असतो, तो नॉन लिव्हिंग भाग असतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून ऑर्गन आणि पुढे ऑर्गन सिस्टम जाऊन एम्ब्रिओ जसा जसा वाढतो तसा तसा तो डेव्हलप होतो. तर याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ऑल निडारियन्स. इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म लेयर्स आर फॉर्म, दॅट इज मिझोडर्म बिसाइड्स एंडोडर्म अँड एक्टोडर्म. म्हणजे लक्षात आलं असेल की पुष्कळसे जे प्राणी आहे त्याच्यामध्ये 3 जर्म लेयर्स फॉर्म होतात, एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मिझोडर्म. त्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया आहे. नेक्स्ट क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन इज बॉडी केव्हिटी. तर बॉडी केव्हिटी प्रेझेंट अब्सेंट याच्या आधारावर देखील ॲनिमल क्लासिफिकेशन आहे. देहगुहा. केव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. तर सर्व प्राणी जे आहेत त्यांच्या आत एक केव्हिटी असते, त्याला काय म्हणतात? सिलोम म्हणतात. मग आता ही जी सिलोम आहे ही सिलोम कोणत्या प्रकारची आहे त्याच्या आधारावर देखील या ठिकाणी ॲनिमल्सचे क्लासिफिकेशन केले जाते. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बॉडी केव्हिटी इज फॉर्म फ्रॉम आयदर मिझोडर्म ऑर गट. की हे जे बहुपेशीय जे प्राणी आहेत मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे भ्रूणवाढीच्या वेळेस बॉडी कॅव्हिटी त्यांच्या मिझोडर्म पासून बनते. लक्षात आलं असेल, बॉडी कॅव्हिटी त्यांच्या मिझोडर्म पासून बनते. पिक्चर जसं दाखवलेलं आहे या ठिकाणी 6.11. याच्यामध्ये आउटर लेअर आहे एक्टोडर्म, मिडल लेअर दॅट इज नोन ॲज मिझोडर्म अँड इनर लेअर नोन ॲज एंडोडर्म प्रेझेंट. मिझोडर्म इंटरनल अँड मिझोडर्म आउटर यांच्यामध्ये जी सिलोम नावाची जी कॅव्हिटी आहे, आता ही जी कॅव्हिटी आहे पोकळी आहे ती कशी असते? ट्रू कॅव्हिटी असते. तर सच टाइप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनिलिडा अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनिलिडा. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज यूसिलोमेट, मीन्स ॲनिमल्स विथ ट्रू बॉडी कॅव्हिटी. यूसिलोमेट म्हणजे ज्याच्यामध्ये जे सिलोम आहे तो कसा आहे? सत्य आहे, ट्रू आहे, ट्रू कॅव्हिटी आहे, सत्य देहगृहा असणारे प्राणी यूसिलोमेट म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट पिक्चर आहे इन पिक्चर 6.1 सुडोसिलोमेट्स. आता सुडोसिलोमेट्स काय? तर याच्यामध्ये 3 लेयर्स दॅट इज एंडोडर्म, एक्टोडर्म, मिझोडर्म ऑलरेडी प्रेझेंट. मग त्यानंतर मिझोडर्म जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बॉडी कॅव्हिटी दिसते, पण ती बॉडी कॅव्हिटी काय नसते? खरी नसते. त्याला म्हणतात सुडोसिलोमेट. सुडोसिलोमेट म्हणजे ट्रू कॅव्हिटी त्याच्यामध्ये नसते. सुडोसिलोम त्याला म्हटलेलं आहे सुडोसिलोम म्हणजे ट्रू कॅव्हिटी नसते. जसं याच्या ॲमिबामध्ये आपण पाहिलेलं आहे की अमिबा जो आहे त्याचे जे पाय असतात खोटे असतात त्याला म्हणतात सुडोपोडिया. तर सुडो म्हणजे खोटे आणि पोडिया म्हणजे त्याचे पाय. तर त्याचे पाय जे आहेत ते खरे नसतात, पण फक्त जेव्हा फूड पार्टिकल्स आले त्या फूड पार्टिकल्स आल्यानंतर ते टेम्पररी तयार होतात.
तर त्याला म्हणतात सुडोपोडिया. तर तशाच प्रकारे या ठिकाणी काय दिलेला आहे, हा सुडोसिलोमेट. इन केस ऑफ एनिमल्स फ्रॉम फायलम Aschelminthes, in case of animals from phylum Aschelminthes, their body cavity is not true, they as pseudocoelomate. म्हणजे त्यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे ती कशी नसते, खरी नसते. त्याला काय म्हटलेलं आहे, pseudocoelomate. Body cavity is absent in case of animal from phylum Porifera, Cnidaria and Platyhelminthes. Such animals are called as acoelomate. म्हणजे याच्यामध्ये काय नाही, बॉडी कॅव्हिटी नसते, त्याला नाव दिलेलं आहे acoelomate. त्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, तो आहे बॉडी सेगमेंटेशन. आता हा बॉडी सेगमेंटेशन काय आहे, तर सेगमेंट म्हणजे काय होते, खंड पडणे, तुकडे पडणे किंवा छोटे छोटे जे भाग पडतात त्याला म्हणतात खंड. इफ द बॉडी ऑफ ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू स्मॉल similar units, then such body is called as segmented body and such small unit is called as segment. For example, animals like earthworm from phylum Annelida. तर जसं अर्थवर्म मध्ये आपण पाहतो की त्याच्या शरीराचे छोटे छोटे समान भाग दिसतात सारखेच, तर त्याला म्हणतात सेगमेंट किंवा मराठीमध्ये शब्द आहे त्याला खंड. आणि अशा प्रकारची बॉडी जी आहे, बॉडी इज कॉल्ड एज सेगमेंटेड बॉडी, खंडीभवित शरीर. तर या आधारावर देखील क्लासिफिकेशन केले जाते. मग आता हा क्लासिफिकेशन कसं आहे, किंगडम ॲनिमलिया, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाउट सेल वॉल. तर बहुपेशीय जे प्राणी आहेत ज्याच्यामध्ये काय नसते, सेल वॉल नसते, पेशी भित्तिका नसते. तर याच्या आधारावर त्यानंतर त्याचे बॉडी ऑर्गनायझेशनच्या आधारावर पुढचा क्लासिफिकेशन दिलेला आहे, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, टिश्यू, ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन. त्यानंतर सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे बॉडी सिमेट्रीच्या आधारावर असिमेट्रिकल बॉडी, टिश्यू, ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन या आधारावर रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री असं वर्गीकरण करण्यात येते. ते पाठ करावं लागेल, तुम्हाला दिलेलं आहे त्या ठिकाणी. यानंतर बॉडी कॅव्हिटी याच्या आधारावर वर्गीकरण करण्यात येते. असिमेट्रिकल बॉडी हे असिलोमेट असतात. रेडियल सिमेट्री हे देखील कसे आहेत, असिलोमेट आहेत. परंतु बायलॅटरल सिमेट्री यामध्ये काही असिलोमेट आहेत, काही सुडोसिलोमेट आहेत, तर काही युसिलोमेट असतात. त्यानंतर पुढचं आहे वर्गीकरण फायलमच्या आधारावर. पुन्हा याचं वर्गीकरण करण्यात येते कशाच्या आधारावर, फायलमच्या आधारावर. असिलोमेट फर्स्ट पोरिफेरा या फायलम मध्ये मोडतात, तसेच असिलोमेट हे निडारिया या फायलम मध्ये मोडतात. असिलोमेट हे प्लॅटीहेल्मिंथिस, सुडोसिलोमेट हे ॲस्केलमिंथिस, युसिलोमेट हे ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा या फायलम मध्ये मोडतात. हे जे दिलेलं आहे तुम्हाला सगळे फायलम पाठांतर करावं लागेल स्पेलिंग सहित या ठिकाणी तुम्हाला. विथ द हेल्प ऑफ अबव मेन्शन क्रायटेरिया ॲनिमल्स आर क्लासिफाईड. वरील क्रायटेरियाचा वापर करून प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. तर यात पहिला जो फायलम आहे दिलेला आपल्या या टेक्स्टबुक मध्ये तो आहे पोरिफेरा. त्याचे विशेषता बघूया. पोरिफेराचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, these animals are with simplest body plan and are called as sponges. साध्या प्रकारची यांच्या शरीर रचना आहे आणि त्याला म्हणतात स्पंज म्हणतात. They bear numerous spores on their body. These spores are called as ostia and oscula. तर हे जे प्राणी आहेत या वर्गातले त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात. त्या छिद्रांना शब्द दिलेला आहे ऑस्टिया आणि ऑस्कुला म्हणतात. नेक्स्ट कॅरेक्टर्स, these are aquatic animals. Most of them are marine and few are fresh water dwellers. पाण्यात आढळतात.
त्यातील बहुतेक मराईन म्हणजे काय, समुद्राच्या पाण्यात, तर काही गोड्या पाण्यामध्ये आढळतात. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. बहुतेक सर्व प्राण्यांचे जे शरीर आहे ते असिमेट्रिकल असते. नेक्स्ट कॅरेक्टर, these animals have special type of cells, that is collar cells. तर या प्राण्यांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे पेशी आहेत, वैशिष्ट्यपूर्ण पेशी आहेत, सेल्स असतात, त्याला म्हणतात कॉलर सेल्स. तर कॉलर सेल्स जे आहेत त्याच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला काय करतात, प्रवाहित करतात. लक्षात आलं? कॉलर सेल्स जे आहेत त्याच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. त्याच्यानंतर these animals are always attached to substratum, hence do not show locomotion, hence they are referred as sedentary animals. तर हे जे प्राणी आहे सबस्ट्रॅटमला अटॅच असल्यामुळे त्यांच्यात काय होणार नाही, हालचाल होत नाही. तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत ज्यांच्यात लोकोमोशन होत नाही, दे आर referred as sedentary animals. They do not show locomotion, कोणत्या प्रकारची हालचाल दाखवत नाही, त्याला म्हणतात sedentary animals. Their spongy body is supported by spicules or spongian fibers. तर त्यांच्या शरीरावर छोटे छोटे जे स्ट्रक्चर असतात स्पिक्युल्स, तर हे स्पिक्युल्स कशापासून बनलेले आहेत, दे आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका. तर हे स्पिक्युल्स जे आहे, जे छोटे छोटे स्ट्रक्चर आहेत ते कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका म्हणजे काय होते, वाळू, त्या वाळूने बनलेले असतात, म्हणजेच कठीण पदार्थाने बनलेले असतात. These animals feed upon small organisms taken in their body along with water. Water is taken in through ostia and given out through ऑस्क्युला. तर हे जे प्राणी आहेत शरीरात जे पाणी घेतात, तर घेतल्या गेलेल्या पाण्यामध्ये जे लहान लहान सजीव असतात आणि पोषक द्रव्य आहेत त्याचे भक्षण करतात. तर कोणत्या छिद्राच्या द्वारे घेतात ते शरीरात, त्याला नाव आहे ऑस्टिया. ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला नावाचं जो छिद्र आहे त्याच्याद्वारे शरीरातील पाणी बाहेर सोडले जाते. These animals reproduce by budding and asexual method and or by sexual method. Besides, they have good ability of regeneration. तर त्यांचे जे प्रजनन आहे ते बडिंग म्हणजे काय, मुकुलायन या अलैंगिक असेक्शुअल और सेक्शुअल दोन्ही पद्धतीने, असेक्शुअल और सेक्शुअल किंवा दोन्ही पद्धतीने होते. त्याचबरोबर त्यांच्यात मोठ्या प्रमाणात रिजनरेशन क्षमता असते. दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय, तर तुटलेला जो भाग आहे त्या प्राण्याचा, त्या तुटलेल्या भागापासून पुन्हा नवीन निर्माण करता येणे, त्याला म्हणतात रिजनरेशन. तर याचे एक्झाम्पल्स आहेत सायकॉन, त्यानंतर आहे युस्पॉन्जिया, तर बाथ स्पॉन्ज, यानंतर दिलेला आहे हायलोनिमा, युप्लेक्टेला एक्सेट्रा. सेकंड नेक्स्ट फायलम आहे सिलेंट्रेटा निडारिया. फर्स्ट कॅरेक्टर्स याच्यामधला, बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज सिलेंड्रिकल और अम्ब्रेला लाईक. तर या प्राण्यांचं जे शरीर आहे त्या शरीर कसा असतो, सिलेंड्रिकल दंडाकृती किंवा अम्ब्रेला म्हणजे छत्रीच्या आकारासारखा असतो. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड एज पॉलिप. सिलेंड्रिकल म्हणजे दंडाकृती असेल तर त्याला म्हणतात पॉलिप. अँड इफ इट इज अम्ब्रेला लाईक देन कॉल्ड एज मेडुसा. आणि छत्रीच्या आकाराचं जर शरीर असेल तर त्याला म्हणतात मेडुसा. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मराईन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. याच्यामधले जे बहुतेक प्राणी आहेत ते आपल्याला मराईन म्हणजे समुद्रामध्ये आढळतात, तर फार थोडे गोड्या पाण्यामध्ये आढळतात. नेक्स्ट कॅरेक्टर्स, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज रेडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. यांचं जे शरीर आहे तो अरीय सममिती, रेडियली सिमेट्रिकल आहे आणि डिप्लोब्लास्टिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दोन जर्म लेयर्स असतात. कोणते दोन जर्म लेयर्स, एक्टोडर्म अँड एंडोडर्म.
Nidoblasts bearing tentacles are present around the mouth. जसे या ठिकाणी दाखवलेलं आहे पिक्चर 6.13. तर त्या ठिकाणी बघा तुम्ही टेंटॅकल्स आहेत. तर हा टेंटॅकल्स म्हणजे ऑर्गॅनिझम जर आलाय तर तो काय करतो, टेंटॅकलच्या द्वारे तो कॅप्चर करतो म्हणजे पकडतो आणि शरीराच्या आत तो ढकलतो. तर हा टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. तर हे जे टेंटॅकल्स जे आहेत त्याचा उपयोग कशासाठी होतो, भक्ष्य पकडण्यासाठी, फॉर कॅप्चरिंग द प्रे. व्हेअर ॲज निडोब्लास्ट इंजेस्ट द टॉक्झिन्स इन द बॉडी ऑफ प्रे. दुसरा उपयोग त्याचा दिलेला आहे की निडोब्लास्ट म्हणजे ज्याला दंशपेशी म्हणतात, दंश म्हणजे विष, त्या भक्ष्याच्या शरीर जे आहे त्याच्यामध्ये विष घालतात आणि विष घातल्यामुळे तो प्राणी जो आहे, जो ऑर्गॅनिझम आहे तो बेशुद्ध होतो किंवा सजीव मरून जातो. दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू. तर त्याच्यानंतर त्याचा अजून उपयोग आहे, संरक्षणासाठी देखील त्याचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल हायड्रा. तर हायड्रा याच्यामध्ये दाखवलेला आहे पहा, टेंटॅकल्स आहेत, माउथ, टेस्टिस, ओव्हरी, म्हणजे एकाच ॲनिमलमध्ये टेस्टिस ओव्हरी प्रेझेंट आहे. त्यानंतर न्यू बर्ड आहे. आता यात ते रिप्रोड्यूस करतात असेक्शुअल आणि सेक्शुअली. त्यानंतर पुढचा आहे यामध्ये ॲडॅमेशिया एक्झाम्पल ने दॅट इज सी ॲनिमोन. फायझेलिया, फायझेलियाला नाव दिलेलं आहे पोर्तुगीज नेम. फायझेलियाचा पोर्तुगीज नेम आहे काय, मॅन ऑफ वॉर. त्यानंतर आहे ऑरेलिया, ज्याला म्हणतात जेलीफिश, कोरल्स एक्सेट्रा. डू यू नो बाथ स्पंज. तर हा जो बाथ स्पंज जो आहे याच्याविषयी माहिती दिलेली आहे. हा कसा आहे, दिस इज ब्लॅक कलर्ड अँड समवॉट राऊंड शेप ॲनिमल. ब्लॅक कलरचा आहे, काळ्या रंगाचा आहे आणि आकार कसा आहे, राऊंड शेप, गोलाकार आकार आहे. इट्स बॉडी इज मेनली मेड अप ऑफ फायबर्स ऑफ ए प्रोटीन स्पॉन्जिन अँड ड्यू टू धिस दे हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तर याचे जो शरीर आहे तो स्पॉन्जिन नावाचे जो प्रोटीन्स आहे, प्रथिने आहे, त्या प्रथिनांच्या प्रोटीन फायबर्स ऑफ ए प्रोटीन, तर प्रथिनांच्या तंतूने बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. कोणती कॅपॅसिटी, पाणी जमा करून ठेवण्याची क्षमता असते. यानंतर आपण जे आज स्पॉन्ज वापरतो आर्टिफिशियल असतात, जसं फरशी पुसण्यासाठी वगैरे, परंतु पुरातन काळी या ॲनिमलचा वापर करीत होते. कोणता आहे हा, बाथ स्पॉन्ज. इट वॉज यूज फॉर बाथिंग ओल्ड डेज. तर आंघोळीसाठी पूर्वीच्या काळी याचा वापर करीत असत. बिसाइड इट वॉज ऑल्सो यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिलोज अँड कुशन्स. त्यानंतर उशी आहे, लोड आहे, हे बनवण्यासाठी देखील याचा वापर करत असत ते. दीज वेअर ऑल्सो यूज ॲज वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट्स. तर कार्यालयामध्ये आपण जे तिकिटे जे आहेत तर ते तिकिटे चिपकवण्यासाठी देखील याचा वापर करत होते किंवा नोट जेव्हा मोजले जातात, काउंटिंग द करन्सी नोट्स, नोटा मोजताना देखील या बाथ स्पॉन्जचा वापर करीत होते. तर एवढी माहिती या ठिकाणी, पुढच्या भागात नंतर बघू आपण.